दिनांक 23 मार्च 2026 रोजी 1,42,62,225 किमतीचे 570 किलो गांजाची साठवणूक केलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा धुळेने छापा टाकून NDPS कायद्याअंतर्गत केली धडाकेची कारवाई। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना बातमी मिळाल्या अनुषंगानं त्यांची टीम व ते सज्ज झाले। पश्चिम हुडकोमधील पवन नगर येथील राहते घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम। गांजा आपली पदार्थ पॉकेटे गोण्यामध्ये बेकायदेशीर विक्री करण्यासाठी साठा केला होता। पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांनी धडाकेबाज कारवाई केली। आरोपी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले यांनी मोहाडी गावात दांडेवाला बाबा नगर येथील घरात ही गांजा ठेवल्याची माहिती दिली। या ठिकाणी तब्बल 32,46,250 रुपये किमतीचे 129 किलो गांजा मिळून आला। वयाच्या 24व्या वर्षी राहणार पश्चिम सिडको पवननगर 40गाव रोड धुळे विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले या गांजा विक्री करणाऱ्या माफियाला धुळे पोलीस यांनी गजाआड केले। दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की 40गाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धीवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत।